जालना जिल्ह्यात शेतकरी पती पत्नीने विषारी औषध प्राशन करून बनटाकळीत आपली जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती समोर येते। अशोक नानासाहेब कानकाटे आणि संगीता अशोक कानकाटे या पती पत्नीने शेतातील गोठ्यासमोरील जागेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली। त्यांच्यावर खासगी शेती बचत गटाने कर्ज असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे, पण खरे कारण अजूनही स्पष्ट झालं नाहीये। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। मी दत्ता रामकिशन तेलन राहणार मोचीनाथ चिंचोली। आज सकाळी जी घटना घडली ही अतिशय दुःखदायक घटना आहे। कारण सकाळी या घटनेला 8 वाजता सकाळी घटना घडलेली आहे आणि आम्हाला त्याची माहिती 8 वाजता मिळाली। तर माहिती अशी भेटली की त्यांनी आज दोघांनी आत्महत्या केली। पण आत्महत्येचं कारण असं आहे त्यांच्या मागं त्यांनी अधूनमधून आम्हाला फोन करायचे किंवा माझ्या मागं शेतीचं कर्ज आहे, मोसमीला पाणी पुरवणा, बँकेवाल्यांनी तंग केलं, मी काय करू। तर आम्ही त्यांना नेहमी सांगितलं बाबा आम्ही तुम्हाला हातभार लावू, पण तुम्ही असं दोघं नवरा काबळ कष्ट करा। आणि त्यांनी काबळ कष्ट करत सकाळी सकाळी दोघांनी टोकाचं पाऊल उचललं आणि दोघांनी जीवनयात्रा संपली। पुढे संपवली जीवनयात्रा शेतामध्ये त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जो आखाडा आहे त्यांचा विहिरी बसेल त्या दोघांनी जीवनयात्रा संपवली।